ज्यावेळेस पाहतो त्यावेळेला आम्ही पंतप्रधानांनी आमच्या शपथ घेतली आणि शपथ घेतल्याच्या नंतर देशाचा नाही तर साऱ्या जगाचा दौरा केला. या यवतमाळमध्ये 2 लाख लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. या यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करून इथं यावं असं कधी वाटलं नाही. ज्यावेळेस प्रचाराला आले त्यावेळेस सांगितलं तुमच्या 25% जमिनीमध्ये सागवानाचे झाडं लावा. आता सागवानाचे झाडं लावून काय 25% जमिनीमध्ये आमचा शेतकरी कोणा याच्या बापानं जगवला होता माहिती नाही. नेमकं शेतीमध्ये काय पेरावं काय उगवतं याची यांना माहिती नाही आणि ही लोक आमच्यावरती स्वराज्य करत आहेत. मग मित्रांनो, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला, शिवरायांचा राज्याभिषेक ह्या भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. कारण अगोदर मोगलांचा भारत हा भारत द इस्लामिक इंडिया ऑफ भारत म्हणून ओळखला जायचा आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला इथल्या सर्वसामान्य लोकांचं आमचा राजा, आमचं स्वातंत्र्य, आमची जनता, आमची रयत, आमचं स्वराज्य, आमच्या विहिरी, आमचा परिसर, आमचं घर आणि सगळं काही आमचाच अमल असेल ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जवळ येत आहे. राज्यमहाल भरलेला आहे. सगळ्या राजदरबारामध्ये भारताच्या बाहेरमधनं आलेली सगळी पाहुणे मंडळी बसलेली आहे आणि शिवाजी महाराज सजलेले आहे. डोळ्यामध्ये प्रचंड तेज आहे. डोळ्यामध्ये कडा पाणावलेले आहेत. शिरावरती त्यांनी जिरेटोप घातलेला आहे. पायामध्ये मोजड्या घातलेल्या आहेत. अंगामध्ये मलमलचं कापड घातलेलं आहे. गळ्यामध्ये सुंदर रत्नजडीत त्याच्या माळा घातलेल्या आहेत. हातामध्ये वेगवेगळ्या रत्नजडीत अंगठा घातलेला आहेत आणि यामध्ये राजबिंडा असा आमचा छत्रपती शिवाजी महाराज समोर निघालेला आहे. राज्याभिषेकाचा राजदरबार त्यांचा वाट बघत होता आणि शिवाजी महाराज समोर चाललेले आहेत. एक एक पाऊल समोर टाकत आहेत. 1674 पर्यंतची घोडदौड ही नुसती झाली नव्हती. राज्याभिषेक हा कसा उभा राहिला आहे हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. पहिला पाऊल शिवाजी महाराजांनी टाकितला आणि शिवाजी महाराजांना लगेच आठवलं की हे स्वराज्य उभा राहिले. आज मी राज्याभिषेक करतोय. हे असंच नाही तर याच्यासाठी अनेक लोकांनी, अनेक मातांनी आपले पुत्र गमावलेले आहेत. अनेक सुवासिनींनी आपलं कुंकू गमावलेलं आहे. अनेक लेकरांनी आपले बाप गमावले. त्यावेळेला मला स्वराज्य मिळाले याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. आणि शिवाजी महाराज येत आहेत. दरबारामध्ये शांतता पसरलेली आहे. टाचणी पडलं तर आवाज येईल एवढी शांतता, चिरकाल शांतता सभागृहामध्ये पडलेली आहे. राज दरबार शिवाजी महाराजाची आतुरतेने वाट पाहत होता. महाराज लगा यायला निघालेले आहेत. राजबिंड स्वरूप समोर येतोय आणि त्यावेळेला दारावरती उभा असलेल्या माहुतानं पुकार केलेले आहे, कुलाडी भूषण क्षत्रिय कुलावतंस बहुजन प्रतिपादक बुद्धिवंत कीर्तिवंत सर्वगुण संपन्न सर्वशास्त्र धर्म संपन्न सिंहासनाधीश्वर शेतकरी सर्ज सह्याद्री राज स्त्री सन्मानक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. सावधान. सगळ्या सभागृहामध्ये एक चिरकाल शांतता पसरलेली आहे. प्रत्येक जण शिवाजी महाराजांची आतुरतेनं वाट पाहत आहे आणि महाराजांना पहिला पाऊल मध्ये टाकला आणि सभागृहावरती एक दृष्टिक्षेप टाकला. राज दरबार भरलेला आहे. प्रत्येक माणूस पाहुणे रावले आहेत. 20,000ची रेलचेल तिथं होती. पण शिवाजी महाराजांनी त्या गर्दीमध्ये बघितलं, त्या गर्दीमध्ये सूर्याची काकडे कुठं दिसत नव्हता. शिवाजी महाराजांनी बघितलं तिथं बाजी प्रभू देशपांडे कुठं दिसत नव्हता, जो शिवाजी महाराजांना सारखा मुजरा व्हायचा. शिवाजी महाराजांनी सहज बसलेल्या खुर्च्यांवरती बघितलं की या खुर्च्यांवरती कुठं माझा नेताजी पालकर दिसतोय का. तो नेताजी पालकर तिथं कुठं दिसत नव्हता. शिवाजी महाराजांनी दुसरीकडे बघितलं की माझ्या सोबत लढणारे माणसं कुठं दिसतात का, माझ्यासाठी मेलेला शिवा काशीत कुठं दिसतोय का. शिवा काशीत त्या गर्दीमध्ये नव्हता. शिवरायांच्या डोळा पाणावलेले आहेत पण कड्याच्या बाहेर पाणी यायला तयार नाही. त्या काळामध्ये 20,000 लोक रडत होती की आनंदानं लढत होती, कारण आम्हाला आता सुखाचं काहीतरी मिळणार आहे. शिवरायांचा अभिषेक होतोय आणि शिवरायांचे डोळे पाणावले होते. मी इथं आलोय ते असं आलो नाही. अनेकांचं कुंकू पुसल्या गेले. अनेक माता निपुत्रिक झाल्या. अनेकांनी आपल्या पुत्राला भडागणी दिलेला आहे. त्यावेळेला मी इथं आलोय हे शिवरायांना माहिती होतं. डोळे पाणावलेले आहेत. शिवाजी महाराजांनी सिंहासनाचा वरती बसण्यासाठी पहिली पायरी चढली आणि बाजीप्रभू देशपांडेंच्या सोबत लढणाऱ्या शेकडो मावळ्यांची आठवण झाली. मी इथं आलो ते बाजीप्रभू देशपांडेंचं सुद्धा बाजीप्रभूच्या पराक्रमानं आलो. ही पहिली पायरी चढतोय. त्या पहिल्या पायरीसाठी शेकडो मावळ्यांनी आमच्या लाशी बचवलेल्या आहेत. ही पहिली पायरी हजारो मावळ्यांच्या लाशीवरती मी पाय ठेवलेला आहे. महाराजांनी दुसरी पायरीवरती चढलेली आहे. लगेच शिवाजी महाराजांच्या मनामध्ये विचार आला, या दुसऱ्या पायरीवरती चढत असताना मला इथल्या या लोकांनी ते गेले पण ते जात असताना एक जबाबदारी त्याच्या कुटुंबाची माझ्यावरती देऊन गेलेली आहे. ते मला विसरून चालणार नाही. तिसरी पायरी वरती टाकली. तिसरा पाऊल टाकला आणि शिवरायांनी परत विचार केला, इथं समता, बंधुता, समानता आणि न्याय
स्थापन करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि एवढे सगळे संकल्प करूनच शिवाजी महाराज त्या सिंहासनावरती विराजमान झाले. आणि महाराज विराजमान होताच परत एकदा एक मोठा जय जयकार झाला. आणि मग लगेच माहुतानं मोठी घोषणा दिलेली आहे. आणि मग तो म्हणतोय, कुलवारी भूषण क्षत्रिय कुलावतंस स्त्री सन्मानक समत बंधुत न्याय प्रस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. रायगडावरची जयची किंकाळी दिल्लीच्या तख्तापर्यंत गेली. आणि त्यांना कळालं की महाराष्ट्रामध्ये स्वतःच अंमल करणारं स्वराज्य स्थापन झालेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये आता आमचा हुकम चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये जुलमाची राजवट आता चालणार नाही. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा हित बघणारा, सर्वसामान्यांचं हित बघणारा आता राजा निर्माण झालेला आहे. म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे भारतातली आधुनिक लोकशाही स्थापन करणारी सगळ्यात पहिली घटना होती. हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि मग शिवरायांचा राज्याभिषेक झाला. महाराजांच्या इथं राज्याभिषेकाला इंग्लंडवरनं हेनरी ऑक्झांडीन